आज आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे आणि त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत आहेत होमिओपॅथिक फिजिशियन डॉक्टर किशोर पाठक सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. सगळ्यात पहिले तुम्हाला होमिओपॅथी डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या सर्वांना आणि माझ्या श्रोत्यांना सुद्धा होमिओपॅथी दिवसाच्या शुभेच्छा. आणि सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आज वर्ल्ड होमिओपॅथी डे साजरा केला जातो, तर वर्षभरातून हा एक स्पेशल दिवस का साजरा केला जातो? एकतर होमिओपॅथी ही जी शाखा आहे, म्हणजे आरोग्य उपचाराची जी शाखा आहे, हिचे जनक जे आहेत सॅम्युअल हॅनेमन, फाउंडर म्हणजे संस्थापक ज्यांना आपण म्हणू शकतो, तर ह्या सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म जो आहे 1755 सालचा 10 एप्रिल, तर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस जो आहे हा म्हणजे जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून कृतज्ञतेपूर्वक साजरा करत असतो. अच्छा, तर कळलं ना आजचा दिवस का साजरा केला जातो ते. सर, असं म्हटलं जातं की होमिओपॅथिक जी ट्रीटमेंट दिली जात असते पेशंट्सना, तर तिचा इफेक्ट खूप स्लो होतो आणि जेव्हा एखादा आजार झालेला आहे तर त्यावर इन्स्टंट बरं आपण होमिओपॅथीने होत नाही, तर हे कितपत खरं आहे आणि याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे याबद्दल खूप गैरसमज असतो सगळ्यांनाच. अगदी खरी गोष्ट आहे. आमच्याकडे आल्यानंतर पेशंट सुद्धा आम्हाला सुरुवातीला असंच विचारायचे पहिल्या 10 वर्षात प्रॅक्टिसमध्ये की होमिओपॅथीने तर वेळ लागतो आजारांसाठी वगैरे, थोडा वेळ लागतो. आता हा शुद्ध गैरसमज आहे, कारण याचं तुम्हाला निरासन मी करतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होमिओपॅथीसाठी जेव्हा लोक आपल्याकडे दवाखान्यात किंवा आपल्याकडे कुठलेही पेशंट कोणाच्या दवाखान्यात जेव्हा होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी जातात, तेव्हा ते इतर पॅथीची औषधं घेऊन कंटाळलेली असतात. त्यांच्या आजारांचं स्वरूप हे जुनाट, म्हणजे ज्याला क्रोनिक आपण म्हणतो, असं क्रोनिक स्वरूप असतं. आता लोक जेव्हा होमिओपॅथिक डॉक्टरांकडे समस्यांसाठी सुरुवातीला यायचे किंवा आजही मेजॉरिटी केसेससाठी येतात जेव्हा, म्हणजे आजारांसाठी, त्यामधले काय काय असतात? व्याधी भरपूर असतात. मूळव्याध आहे, मूतखड्याचा त्रास आहे, संधिवात आहे, केस गळण्याचा प्रकार आहे, पोटाचे विकार आहे, ॲलर्जीज आहेत. आता ह्या आजारांसाठी ॲलोपॅथिक डॉक्टर, फिजिशियन, ॲलोपॅथीमधले ॲलर्जीचे तज्ज्ञ, त्यांचे प्रत्येक पॅथीचे स्पेशलिस्ट जे, जसे पोटाचे विकार तज्ज्ञ जे आहेत, त्वचा विकार तज्ज्ञ आहेत, दमा विकार तज्ज्ञ आहेत, या लोकांकडे ऑलरेडी हे लोक पहिले जाऊन येतात. मग त्यावेळी त्यांना औषधी दिली जाते आणि हा तात्पुरता इलाज असतो. शेवटी पेशंटला समजतं आपण गोळ्या खातोय आणि हळूहळू या सगळे जे पॉयझन आहेत, हे ॲलोपॅथीमध्ये क्रूड पॉयझन आणि क्रूड केमिकल्स आहेत, याची शरीराला सवय होऊन जाते. तुम्ही थोडं विष प्यायला लागले, तुम्हाला विषाची पण सवय होते आणि मग आजार पूर्णतः बरा होत नाही. आपण वरून फक्त बघतोय की आपल्याला पेशंटला दम लागतोय, आपल्याला लक्षणं ट्रीट करून फायदा नाहीये. लक्षणांपासून मुक्ती द्यायची आपल्याला पेशंटला, तर आपल्याला खोलवर जाऊन आजार काय हा बघावा लागतो पहिले, की त्या माणसाची इम्युनिटी काय कमी झाली, त्याच्या अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे श्वसन संस्थेची त्याची ताकद कमी झालेली, त्यामुळे याला वारंवार ॲलर्जी होते. त्या ॲलर्जीचं रूपांतर दम्यात होतंय, दम लागतोय, शिंका येत आहेत पेशंटला, त्याच्यामुळे पेशंट अस्वस्थ होतोय. तर हे लक्षणं चालू असतात. ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेत आहेत लोक आणि नंतर मग आमच्याकडे थकून पेशंट येतात. संधिवातासाठी सुद्धा पेन किलर, स्टिरॉइड्स खातात लोक भरपूर दिवस आणि मग येतात. आता 70-75च्या वयानंतरचे जे संधिवात आहे ते काही बरे होत नसतात, परंतु एक पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आमच्या होमिओपॅथीने मिळत असते. कारण ॲलोपॅथीने पोटात आग पडणे, ज्या पेन किलर असतात, आता साहजिक गोष्ट आहे, पेन किलर कशाही असो, आपण खाल्लं की आपल्याला ॲसिडिटी वगैरे बाकीचे त्रास होत असतात. यात पेन किलरने गरगरणे, त्रास होणे, चक्कर येणे, ॲसिडिटी होणे, मग हे सगळे त्रास जे रुग्णांना होत असतात आणि सारखी ह्या गोळ्यांची सवय लागल्यानंतर रुग्णांना याचा येतो कंटाळा, की तात्पुरता फरक पडतोय आणि नंतर तो तात्पुरता फरकही पडत नाही. मग हे होमिओपॅथिक डॉक्टरांकडे येतात. मग अशा वेळी एखाद्या जुनाट आजाराचं पूर्ण व्यवस्थित त्याचा अभ्यास करून त्याला औषध देऊन याला वेळ लागत असतो, कारण आजार जुनाट असतात. त्यात ऑलरेडी पेशंटनी सगळीकडे स्वतःचा वेळ घालवलेला असतो, ज्याला टाइमपास म्हणतो आपण, वर्षानुवर्षे. आणि मग तो होमिओपॅथिक फिजिशियनकडे येतो आणि मग ट्रीटमेंट घेताना डॉक्टर त्यांना सांगतात तुम्हाला 6 महिने, 4 महिने, वर्षही लागू शकतं. मग त्यांना वाटतं होमिओपॅथीने फरक तर पडतोय, पण वेळ लागणार आहे. तुम्ही सुद्धा जर कधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट विषयी ऐकलं असेल तर हे जरूर ऐकलं असेल की या ट्रीटमेंट नंतर फरक पडण्यासाठी वेळ लागतो. तर यामागे नेमकं काय कारण होतं हे आपण आत्ताच ऐकलं. आणि सर, मला अजून एक विचारायचं आहे, कुणाला फरक पडलेली व्यक्ती म्हणजे ते सांगत असतात की आपल्याला रेफर करतात की स्किनसाठी आणि हेअरसाठी,
बेस्ट कोणती असू शकते पॅथी, तर ती होमिओपॅथी आहे. तर याविषयी सर तुम्ही काय सांगाल? अगदी खरी गोष्ट आहे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी हे सांगेल की यावेळी आपला जागतिक होमिओपॅथिक दिवस आहे. त्याचं थीम जे आहे ते वन ट्रीटमेंट वन फॅमिली असं आहे. म्हणजे कसं आहे की स्वास्थ्य सगळ्यांसाठी, थोडक्यात हे थीम याचं आहे. आता सॅम्युअल हॅनेमन जे होते आमचे फाउंडर मेंबर जे आहेत, ज्यांच्यासाठी ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतोय, अवेअरनेस आता होमिओपॅथीचा होतोय तरी काही शंका असतात, त्यामुळे आपल्याला दिवस साजरे करावे लागतात. आता जो होमिओपॅथीचा खूप प्रचार झाला, जर्मनमधलं जरी सायन्स म्हणजे हे असलं तरी भारतामध्ये याला खूप राजमान्यता आता मिळालेली आहे आणि रिझल्ट शिवाय लोक कोणी जात नसतं. तुम्हाला जर चांगला गुण आला गोळ्यांचा तरच लोक तिथे जातात. गंमत म्हणून कोणी जात नसतं. टीका होत असते की होमिओपॅथिक औषधं असं आहे, प्लॅसिबो आहे हे वगैरे, पण ते काही खरं नाही. या होमिओपॅथीमध्ये वेगवेगळे मिरॅकल आहेत, म्हणजे चमत्कार आहेत. आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा आम्हालाही भरोसा वाटत नसायचा. इतके वेगवेगळे याच्यामध्ये चमत्कार औषधांमध्ये आहे, म्हणजे गुणकारी औषध आहे. चमत्कार हा शब्द यासाठी वापरतो की आम्हालाही अपेक्षा नसायची आणि इतके छान गुण पेशंटला येतात आणि पेशंट सगळ्या पेशंटला बाकीच्यांना सुद्धा घेऊन येत असतात. तर हे हॅनेमन जे होते, सॅम्युअल हॅनेमन, हे स्वतः एक विचारवंत होते, फिलॉसॉफर होते, हे सर्जन होते. यांनी सिंकोना बार्क नावाचं जे मलेरियासाठी जे औषध आहे असं एकदा वाचलं त्यांनी की यासाठी हे आहे आणि स्वतः त्यांनी ते निरोगी असताना ते औषधाची ती साल आहे, त्या सालीचा रस त्यांनी घेतला. तो रस घेतल्यानंतर त्यांना मलेरियासारखे सिम्पटम्स आढळले. मग त्यांनी ही स्वतःची प्रूव्हिंग सुरू केली. प्रूव्हिंग म्हणजे शरीरावर औषधी वापरणे, निरोगी शरीरावर, आणि त्याच्यातून जे सिम्पटम्स निर्माण होतील आपले, त्या सिम्पटम्स, तसे सिम्पटम्स इतर लोकांना राहिले त्यासाठी औषध द्यायचं आपल्याला, ते असं त्यांनी सुरू केलं. म्हणजे होमिओपॅथिक सायन्स जे हे विषाने विष मारणे, सिमिलिया सिमिलिबस क्युरंटर, म्हणजे समसमान बरं करतं असं म्हणतात त्याला. तर काट्याने काटा काढणे किंवा लोखंडाने लोखंड कापणे, विषाने विष मारणे, तर हा प्रयोग यामध्ये असतो. तर ॲलोपॅथीमधल्या जेवढ्या काही प्रूव्हिंग होतात आपण बघितल्या आहेत सगळ्या ह्या गिनीपिकवर होतात. उंदीर, ससे वगैरे यांच्यावर, किंवा आपलं ऑक्युलेटेड वॅक्सिन्स वगैरे आपण जे करतो ते घोड्यांवर वगैरे, त्यांच्या रक्तात टोचून पुन्हा मग अँटीजन घेणे आणि सोडणे शरीरात प्राण्यांपासून. इथे मात्र तसं नाही. होमिओपॅथीमध्ये रुग्णाचा आजार किंवा लक्षणं जे आहेत त्याच्याबरोबर त्याच्या व्हायटल पॉवर जो म्हणतात, चैतन्य शक्ती, त्याचा विचार केला जातो. हॅनेमन यांनी वर्षानुवर्षे राबून या गोष्टींचा अभ्यास केला की अरे तुम्हाला अंगावर जर खाज येते तर याच्या मुळाशी कोणता रोग असू शकतो हे बघितलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्याचा खूप अभ्यास केला, स्वतःवर अनेक ड्रग प्रूव्ह केले आणि ते लोकांसाठी वापरले. आता एखाद्या पेशंटला चक्कर येते म्हणून फक्त चक्करची गोळी घेऊन तात्पुरतं आपण चक्कर थांबवतात डॉक्टर लोक, तसं नाही. तुम्ही बघा त्या पेशंटला काय आहे आजार, त्याचं ब्लड प्रेशर कमी आहे का, त्याला डोळ्याचा काही आजार आहे का, त्याला डोकेदुखी का, त्याला कानाचा आजार आहे का चक्करचा, तो पेशंट उपाशी राहतो का, त्याला ऍसिडिटी का, अनेक कारणं असतात. डोकेदुखीचे 100 कारणं आहेत ज्याच्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. मग तुम्ही खोलात जायला पाहिजे. तुमचा व्हायटल पॉवर जो आहे, तुमची चैतन्य शक्ती कुठे कमी झाली आहे ज्याच्यामुळे हे आजार येत आहेत. पूर्ण तुमच्या शरीरात चैतन्य शक्ती आहे. आपण म्हणतोय मी आजारी पडलोय आणि माझी ताकद कमी झाली, मला बरं वाटेना, मला ताप आलाय, मला उलटी होते, मळमळ होते. अहो हे लक्षणं आहे एखादा विषाणू किंवा मध्ये गेलाय, पण तुमची चैतन्य शक्ती कमी झाल्यामुळे हे झालेलं आहे. तर आपल्याला होमिओपॅथिक औषधाच्या माध्यमातून आपली चैतन्य शक्ती वर आणायची आहे. ती जी डिप्रेस झालेली आहे ती पूर्वस्थितीला आणायची, त्यासाठी होमिओपॅथिक औषधं घ्यायची. आता तुम्ही जे स्किन आणि याचं सांगितलं, त्वचा रोग आणि याच्यामध्ये खूप संशोधनं केलेत हॅनेमनने, ह्युम्सनी, बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा भरपूर त्यांनी याच्यामध्ये संशोधनं केलं. त्यात ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन आहे, फार्मसी आहे, आता होमिओपॅथीमध्ये औषधं जे ते सापाच्या विषापासून सुद्धा आहे, मधमाशीपासून सुद्धा आहेत, झेंडूच्या फुलापासून सुद्धा आहे, कॅलेंडुला झेंडू, तर तुम्हाला तेच सांगितलं कॅलेंडुला जे आपण म्हणतो. आपल्याकडे बिब्यापासून सुद्धा औषध आहे. आपल्याकडे जंगली विषारी वनस्पतींचं औषध आहे. ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये एरंड वापरतो आपण, तसंच एरंडाच्या बियापासून पण औषध आहेत. तर हे औषधं टेस्ट करताना हॅनेमन यांनी काय केलंय की या सगळे जे औषधं आहेत याचा एक भाग म्हणजे क्रूड पॉयझन जरी असलं विष, आणि ते अल्कोहोलमध्ये डायल्यूट करून 99 भाग अल्कोहोलचे, याप्रमाणे औषधं बनवले. जेव्हा एखादं विष हे डायल्यूट केलं जातं ते औषध म्हणून खूप चांगलं काम करत असतं. आज केस गळणे, त्वचा रोग जो तुम्ही प्रश्न विचारला, त्याच्यासाठी
तुम्हाला मी सांगतो की त्वचारोग आणि हे जे आहेत आजार, आता बऱ्याच वेळा आपण जर इक्झिमा म्हटलं म्हणजे इसबगोल म्हणतो आपण त्याला, तर इसबगोल हा इन्फेक्टिव्ह कधीच नसतो. आता 2 प्रकार इथे मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की बाहेरून आलेल्या जीवाणू विषाणू यांच्यामुळे होणारे आजार, जसे आपण टायफॉइड, मलेरिया, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू वगैरे कीटकजन्य आजार असो, बाकीचे बघतो डिसेंट्री, डायरिया बाहेरून येणारे, आणि काही आजार जे असतात तुमच्या शरीरामध्ये ह्या व्याधी असतात. मूळव्याध म्हणजे हे इन्फेक्शन नाही बाहेरून आलेलं, ही तुमच्या शरीराची स्थिती आहे बदललेली. मूळव्याधीचा त्रास होणे, तुम्हाला बद्धकोष्ठतेमुळे तिथल्या रक्तवाहिन्या फुगणे आणि रक्त जाणे, यात इन्फेक्शनचा प्रश्न नाहीये. तसेच त्वचारोगाचे विविध प्रकार जे सोरायसिस ज्याला आपण म्हणतो, इक्झिमा, इसब म्हणतो, फक्त गजकर्णात ते इन्फेक्शन असतं. गजकर्णामध्ये ते फंगस असतो म्हणजे बुरशी जी असते तिच्यामुळे ते होत असतं. पण मेजॉरिटी त्वचारोग जे आहेत आपल्याकडे, पिंपल्स येण्यापासून केस गळण्यापर्यंत किंवा त्वचारोगाचे हवे ते आजार, इक्थायोसिस असो, सोरायसिस असो, वेगवेगळे आजार असो, प्रोरायटिस असतो, हे नॉन इन्फेक्टिव्ह आहेत. हे शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी कमी पडतंय आणि त्याच्यामुळे पेशंटला खाज येते अंगावर. आता पित्त येणे आपल्याला माहितीच असेल की काही लोकांना दही खाल्लं की पित्त येतात, अंगावर चट्टे येतात, लाल लाल खाज येते, खूप खाज सुटते. काहींना एखाद्या गोळीची रिॲक्शन येऊ शकते, ॲलोपॅथिक गोळीची. काही लोकांनी जर हॉटेलमध्ये काही दुसरं खाल्लं त्यांना त्याची ॲलर्जी येते पदार्थाची. यात बॅक्टेरियाच जातात असं नाही, पण हे ॲलर्जन्स जे शरीराची जी प्रतिक्रिया आहे याच्या पायी, तर ही शरीराची प्रतिक्रिया हा आजार नसून व्याधी आहे. म्हणजे इन्फेक्शन नसून आतमधला म्हणजे व्याधी ज्याला म्हणता येईल ती व्याधी आहे. तर मग या व्याधी जे प्रकार जिथे जिथे दिसतील तुम्हाला, तिथे होमिओपॅथीचा चांगला रिझल्ट आहे. इव्हन मुतखड्यापासून मूळव्याधीपर्यंत आणि केस गळण्यापासून त्वचा रोगांपर्यंत होमिओपॅथीमध्ये उत्तम रिझल्ट आहेत. म्हणजे गुणकारी औषधं आहेत, फक्त औषधं व्यवस्थित वापरले गेले पाहिजेत. सर, होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेताना बऱ्याचदा सगळ्यांना हा प्रश्न असतो की मला नेहमी सारख्याच गोळ्या मिळतात, पण ऍक्च्युली होमिओपॅथिक औषधं जी आहेत ती त्याच्या वेगळेपणामुळेच ओळखली जातात. तर याविषयी आम्हाला काही सांगा. तर एकतर फॅमिली फिजिशियन हा कन्सेप्ट सगळीकडे कमी झालेला आहे, सगळ्यांना घाई झालेली आहे. पेशंटला पण लवकर रिझल्ट पाहिजेत, त्यासाठी त्याची सारासार विवेक बुद्धी जी आहे ती कमी होत चाललेली पेशंटची. आणि डॉक्टरांना वेळ नाहीये लवकर पेशंट काढण्याची आहे. प्रत्येक डॉक्टरचं हे कर्तव्य आहे की पेशंटला समजावून सांगा तुम्ही. आम्ही आमच्या पेशंट समोर औषध बनवतो, लोकांना एक तर सांगितलं पाहिजे आपण या गोळ्या सगळ्यांसाठी सारख्या आहे. मूळव्याधीचा पेशंट असो, केस गळण्याचा असो, संधिवाताचा असो, पोटाच्या विकाराचा असो किंवा ॲलर्जीचा असो, या गोळ्या ज्या आहेत हे वाहन आहे, कॅरियर आहे. हे याच्यावर आम्ही जे टाकतोय तुमच्यासमोर औषधं वेगवेगळी, ती सगळी वेगळी आहे. या 2-250 औषधामधली तुम्हाला जे तुमच्या शरीराला योग्य औषधं लागू होत आहेत ती आम्ही औषधं टाकतोय. तर पेशंट समोर हे टाकलं पाहिजे, कारण आम्ही आमच्या पेशंट समोर औषधं टाकतो, त्यामुळे त्यांना समजतं की ठीक आहे डॉक्टरांनी या 2-3 बाटल्यांमधले औषध टाकले किंवा ह्या एका बाटलीतलं औषध टाकलंय, अमुक औषध टाकलंय. हे पेशंटला तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यांना सांगताना सांगितलं पाहिजे साबुदाण्याच्या गोळ्या ह्या आपल्याला जिभेवरून घ्यायच्या आहे. जिभेवर टाकल्यानंतर त्याचं लगेच त्या विरघळतात आणि आपला जो असर आहे हा जिभेवरून आणि जिभेच्या खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहे याच्यातून लवकर होतोय. तुम्हाला गोळ्या गिळायची गरज नसते होमिओपॅथीमध्ये. आता आमच्याकडे बऱ्याचदा खूप पेशंट म्हणजे बीपी जर जास्ती वाढलं तर अशा वेळी पेशंट येतात, त्यांना आम्हाला डेपिन नावाची गोळी जी आहे त्या गोळीला आपल्याला एक सुईनी तोंड करून ती जिभेखाली पिळावी लागते. तसं केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये पेशंटचं ब्लड प्रेशर कमी येतं ॲलोपॅथीमधलं. आमच्या होमिओपॅथीमध्ये पहिलेपासून असं कन्सेप्ट आहे की तुम्ही जिभेवर गोळ्या घ्या, या रक्तवाहिन्यातून शरीरात लवकर भिनतील त्या, पोटातून पचन होण्यापेक्षा. म्हणून आमच्या गोळ्या ज्या असतात त्या चघळण्याच्या, आणि या गोळ्या जरी सारख्या असल्या त्याच्यावर टाकण्याचं औषध वेगळं असतं. पण हे त्या डॉक्टरांचं काम आहे मुख्य की पेशंट समोर औषध टाकणे आणि पेशंटला सांगणे. गोळ्या जरी प्रत्येक आजारासाठी सारख्या दिसत असल्या याच्यावरचं औषध वेगळं आहे, प्रत्येक आजारांसाठी वेगळं आहे, जे तुमच्या समोर आम्ही टाकतोय. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आज की होमिओपॅथीचे आपण बघतो की मुलं होमिओपॅथी शिकतात, बरेच मुलं आहेत की जे पास आउट होत आहेत दरवर्षी, होमिओपॅथी शिकतायत, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतायत. तर अशा स्टुडंट्सना तुम्ही आजकालच्या काय मेसेज द्याल, आणि होमिओपॅथीमध्ये वेगळ्या करिअरच्या कोणत्या संधी आहेत आणि आपल्या इथे आता कसं स्वरूप बदललंय आधीपेक्षा, याविषयी आम्हाला थोडक्यात. जरूर. एक तर तुम्हाला एक म्हण याच्या आधी सांगतो मी, मेडिसिनल प्रॅक्टिस इज अब्यूज बाय कन्सल्टंट फिजिशियन्स. मेडिसिनल प्रॅक्टिस ज्या आहेत, आता एक म्हण आहे, नोबल फिजिशियन इज ही हू युजेस मिनिमम मेडिसिन्स टू द पेशंट.
म्हणजे थोर डॉक्टर एखादा कोणता आहे, किंवा आता आपण फॅमिली डॉक्टर होते औरंगाबाद शहरात, पूर्ण भारतामध्ये ज्यांची नावं आता मी तुम्हाला सांगत नाही, पण औरंगाबाद शहरातही बरेच डॉक्टर नोबल होते, आजही आहेत, की खरा डॉक्टर कोण जो कमीत कमी औषधी वापरतो. लोकांची सायकोलॉजी बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे. औषधं ही विषच असतात. ॲलोपॅथिक जी औषधं आहेत हे विष क्रूड फॉर्म मधली औषधं आहेत सगळी. तर ही जी मेडिसिनल प्रॅक्टिस आपली, इट इज अब्यूज बाय फिजिशियन अँड कन्सल्टंट. म्हणजे डोस वापरून तुम्ही पेशंटला वापरताय टॉक्सिक डोस फक्त हे. आणि बघा, जेव्हा आपल्या इथं आढळणारे सगळे 90% आजार विषाणूजन्य, आणि विषाणूजन्य आजारांना कुठलंच औषध नाहीये अँटीव्हायरल हे जरी म्हणत असले, तर कोरोनाचं तुम्ही साधं बघितलेलं आहे. WHO सांगितलं म्हणून तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारचे काही औषधं लोकांवर वापरले, प्रयोग केले. साधी पेशंटची चैतन्य शक्ती वाढली पाहिजे. औषधांचा कमीत कमी वापर केला तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो. एखाद्या पेशंटला तुम्ही हॉस्पिटलला जाऊन सलाईन लावले, इंजेक्शन दिले खूप, आणि टायफॉइडचा तो घरी गेला किंवा कावीळचा, की तो पळत नाही जात दुसऱ्या दिवशी लगेच ऑफिसला. त्याला व्यवस्थित विश्रांती आणि आहार घेतल्यावरच तो बरा होतो. त्याची चैतन्य शक्ती, व्हायटल फोर्स जागेवर आल्यावर. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. इव्हन ॲलोपॅथीमधले नोबल फिजिशियन जे होते ते कमीत कमी मेडिसिन वापरायचे. आणि होमिओपॅथिक ही जे ॲलोपॅथिक म्हणजे मॉडर्न मेडिसिन, इट इज अब्यूज बाय कन्सल्टंट अँड मिसयूज बाय BAMS BHMS पर्सन्स. म्हणजे आमचे जे होमिओपॅथिक डॉक्टर वगैरे जे आहे यांनी मिसयूज केलेली आहे. आता तुम्ही म्हणतात, हा प्रश्न एकदम रास्त आहे की होमिओपॅथिक डॉक्टर तुम्ही झाला आहात. एकतर होमिओपॅथिक दवाखाना टाकल्यानंतर पेशन्स पाहिजे. 3 ते 4 वर्ष तुम्हाला सुरुवात व्हायला लागतात, सेट व्हायला 10 वर्ष लागतात. बऱ्याचदा हा पेशन्स नसतो. हा जो आपल्याकडे संयम पाहिजे तो संयम नसतो. मी सुद्धा माझा दवाखाना टाकल्यानंतर सुरुवात ॲलोपॅथिक प्रॅक्टिसने केली होती, पण त्याचबरोबर मी तेव्हाही होमिओपॅथिक करायचो. प्रत्येक पॅथीला थोडे लिमिटेशन्स आहेत. साथीचे आजार, अचानक उद्भवणारे रोग बरेचसे, याला तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन जरूर द्या. पण नेहमीचे आजार, जुने आजार, यांना होमिओपॅथीसारखे गुणकारी औषधं कुठे मिळणार नाही तुम्हाला, आयुर्वेदिक असो किंवा होमिओपॅथिक असो. पायात येणारे कुरपं जे आहेत, हे कुरपं सुद्धा 100% त्याच्याने बरे होतात. मूळव्याधी सुद्धा चांगल्या पद्धतीने बऱ्या झालेल्या आहेत. जे उगाच सांगायचं म्हणून सांगणं नाही. पेशंटला तुम्ही डाएट सांगा, पहिले त्याला पथ्य सांगा, डाएट अँड रेजिमेन ज्याला आपण म्हणतो, आणि सुयोग्य औषधी द्या. पेशंट बरोबर व्यवस्थित होऊ शकतो. अर्धे 70 ते 80% आजार हे सायकोसोमॅटिक असतात, म्हणजे मानसिकतेतून त्रास देणारे किंवा उद्भवणारे असे असतात. आणि त्याच्यासाठी उपचार होमिओपॅथिक असतो, उत्तम उपचार जो असतो. आणि होमिओपॅथीने त्याच्यावरच केंद्रस्थान मानलेलं आहे की पेशंटची मेंटल कंडिशन आधी बघा तुम्ही. फक्त फिजिकल कंडिशन पाहाच, परंतु मानसिक स्थिती त्याची बघा, त्याची चिडचिड, त्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी. आता जो आपला प्रश्न होता की नवीन डॉक्टर लोक होत आहेत, नवीन डॉक्टर लोकांनी दोन्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ॲलोपॅथिक प्रॅक्टिसने आपल्याला समजतं काय वापरलं जातं, काय नाही, आजारांचं निदान वगैरे, यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जरूर जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होमिओपॅथीचा अभ्यास करूनही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा. आजकाल नवीन ॲडव्हान्स कोर्स निघालेत ज्यामध्ये फार्मसीचं हे केलं जातं. खरं तर होमिओपॅथी सुद्धा 5 वर्षाचा कोर्स आहे, 5.5 वर्षांचा. 4.5 वर्ष अभ्यास, 1 वर्ष इंटर्नशिप. ह्या 4.5 वर्षामध्ये गायनिक पासून सगळे सब्जेक्ट, FMT पासून सगळे सब्जेक्ट शिकवले जातात. त्यात फक्त फार्मसी नसायचं, फार्मॅकॉलॉजी ज्याला म्हणतात, औषधीशास्त्र, औषधी निर्माणशास्त्र, तो सुद्धा आता ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकवला जातोय. आम्ही सुद्धा पहिले 5 वर्ष सगळा हा ॲलोपॅथिक स्टडीज केला, शरीरशास्त्र, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी सगळं. त्याशिवाय डॉक्टर होऊ शकत नाही. तर ॲलोपॅथीचा जरूर तुम्ही हे घ्या. पण यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे होमिओपॅथीला सेटलमेंटला वेळ असल्यामुळे बरेच डॉक्टर लोक ॲलोपॅथीकडे वळतात. प्रपंच पाणी, सगळ्या गोष्टी रोजच्या यामुळे. परंतु कसं आहे, प्रॅक्टिस सगळी करावी, माणसाने शिकावी. परंतु आता होमिओपॅथीला इतके पर्याय उपलब्ध झालेत. होमिओपॅथीमध्ये MD डिग्री आहेत, MD मेडिसिन जे आहे, होमिओपॅथिक मेडिसिन, MD फार्मसी आहे, MD PSM आहे. म्हणजे आता ह्या MDचे जे आपण म्हणतो पुढचे जे कोर्स आहेत ते पण आपल्यासाठी अवेलेबल आहे. आणि तुम्ही होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू शकतात सगळी. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही वेळातून वेळ काढून आमच्यासोबत गप्पा मारल्या. वर्ल्ड होमिओपॅथी डे निमित्त एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.